नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, राज्य सरकारचा मोठा निर्णय हेडलाईन ठरली, सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्यास मोठं नुकसान होऊ शकते। मित्रांनो, ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की राज्य सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे। जर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्यांना काय नुकसान भोगावं लागणार आहे तेही आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, ही माहिती हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेती व्यवस्थेला डिजिटल बळ देण्यासाठी राज्य सरकारने ॲग्रीस्टॅग योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे। 14 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना एकसंध डिजिटल ओळख उपलब्ध करून देणे आणि कृषी योजनांचा लाभ अधिक पारदर्शक व सुलभ पद्धतीने पोहोचवणे हा आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून कृषी विभागाच्या बहुतांश योजनांसाठी तो अनिवार्य करण्यात आला आहे। ॲग्रीस्टॅग ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून राबवली जाणारी डिजिटल शेती योजना आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो। या आयडीद्वारे शेतकऱ्यांची जमीन, पिकांची माहिती, पीक पद्धती, अनुदान, विमा आणि शासनाच्या विविध योजनांचा संपूर्ण तपशील एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे। सरकारच्या मते या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रातील माहिती व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि भविष्यातील कृषी धोरणे तयार करताना अचूक डेटा उपलब्ध होणार आहे। राज्याच्या कृषी विभागाने 15 एप्रिल 2025 पासून महत्त्वाचा निर्णय लागू केला आहे। त्यानुसार कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे। त्यामुळे पीक विमा, कृषी अनुदान, बियाणे, खते, औषधे आणि इतर शासकीय सहाय्य मिळवण्यासाठी हा आयडी आवश्यक असणार आहे। फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना भविष्यात विविध योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। राज्यातील नोंदणीची सद्यस्थिती: महाराष्ट्रात सुमारे 1.71 कोटी खातेदार शेतकरी आहेत। यापैकी तब्बल 1.32 कोटी शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत फार्मर आयडीसाठी नोंदणी पूर्ण केली आहे। मात्र अजूनही लाखो शेतकरी या प्रक्रियेपासून दूर असल्याने शासनाने नोंदणी मोहिमेला गती दिली आहे। कृषी विभागाने उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे। शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडीसाठी नोंदणी कशी करा? तर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी घेतलेला नाही त्यांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत। शेतकरी आपल्या जवळच्या सेवा सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी करू शकतात। तसेच ॲग्रीस्टॅग पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वतःही नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। ऑनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि जमिनीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत। योजनांचा लाभ घेण्यासाठी आयडी का महत्त्वाचा असतो? तर मित्रांनो, आगामी काळात कृषी क्षेत्रातील बहुतांश सेवा डिजिटल माध्यमातून दिल्या जाणार आहेत। त्यामुळे फार्मर आयडी हा शेतकऱ्यांचा अधिकृत डिजिटल ओळख क्रमांक म्हणून काम करणार आहे। यामुळे अनुदान वितरणात पारदर्शकता वाढेल, फसवणूक कमी होईल आणि शेतकऱ्यांना योजनांचा लाभ थेट व जलद मिळण्यास मदत होईल। तसेच बियाणे, खते आणि औषधांच्या वितरण प्रक्रियेतही सुलभता येणार आहे। राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही त्यांनी 20 मे 2026 पूर्वी नोंदणी पूर्ण करावी। अंतिम मुदतीनंतर योजनाचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनी वेळ न दळवता लवकरात लवकर फार्मर आयडी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे।